Dear students, I welcome you to the video lecture of BA Final Year Sem 5. This time we are going to discuss about the literary term Bread and Puppet Theatre. Bread and Puppet Theatre is a form of puppet theatre founded by Peter Schumann in 1963 in New York. ब्रेड अँड पपेट थिएटर हे अशा प्रकारचं पपेट थिएटर आहे की जे पीटर शुमनने 1963मध्ये न्यूयॉर्कमध्ये स्थापित केलं. ब्रेड म्हणजे खाण्याची ब्रेड आणि पपेट म्हणजे कठपुतल्या. इथे नाटक पाहायला जाताना तिथे खाद्यपदार्थ मिळायचे. त्या काळी खाद्यपदार्थ देऊन नाटकात प्रवेश होता. इट इज करंटली बेस्ड इन व्हर्मॉन्ट इन नॉर्थ ईस्टर्न युनायटेड स्टेट्स. सध्या हे व्हर्मॉन्टमध्ये आहे, नॉर्थ ईस्टर्न युनायटेड स्टेट्समध्ये, अमेरिकेत. फीचर्स ऑफ ब्रेड अँड पपेट थिएटर. वैशिष्ट्य आता ब्रेड अँड पपेट थिएटरची. ब्रेड अँड पपेट थिएटर इज अ फॉर्म ऑफ पॉलिटिकली रॅडिकल ॲक्टिव्हिस्ट थिएटर. ब्रेड आणि पपेट थिएटर अशा प्रकारचं स्वरूप आहे. यात राजकीय कट्टर कार्यकर्ते या थिएटरमध्ये भाग घेतात. ते आपल्या राजकीय कट्टर विचारधारेचा पुरस्कार या नाटकाद्वारे करतात. इट फीचर्स एनॉर्मस पपेट्स, समटाईम्स 10 to 15 feet टॉल. यात खूप मोठ्या मोठ्या कठपुतल्या असतात, मोठ्या मोठ्या कठपुतळे असतात. कधीकधी 10 फूट उंच, कधीकधी 15 फूट उंच. इट ओज इट्स नेम टू द प्रॅक्टिस ऑफ शेअरिंग ब्रेड विथ अ सर्टन डिपिंग सॉस विथ द ऑडियन्स. आता याचं नाव कशामुळे मिळालेलं माहीत आहे का? पहिले प्रेक्षक लोक यायचे ब्रेड घेऊन तिथे. आता नाटक मोठं राहायचं, भूक लागली तर विशिष्ट प्रकारच्या सॉसमध्ये ब्रेड बुडवून खायचे ते, आणि तिथे प्रेक्षक लोक एक दुसऱ्यांसोबत शेअर करायचे. दिस वॉज डन इन ऑर्डर टू क्रिएट अ सेन्स ऑफ कम्युनिटी अँड ऑल्सो टू एस्टॅब्लिश द फॅक्ट दॅट आर्ट वॉज ॲज बेसिक टू लाईफ ॲज ब्रेड. आणि हे कशासाठी केलं जायचं की तिथे एक सामाजिक एकतेचं तत्त्व यायचं, एक सामाजिक एकतेची भावना यायची. ब्रेड वाटून खातायत. आणि दुसरी गोष्ट, अशी परिस्थिती तिथे स्थापित व्हायची की तुमची कलासुद्धा तुमच्या जीवनाशी निगडीत आहे. म्हणजे जितकं अन्न तुमच्या जीवनाला आवश्यक आहे तितकं कलासुद्धा आवश्यक आहे. म्हणजे कलासुद्धा ब्रेड इतकीच जीवनावश्यक गरज आहे, हे त्यातून प्रतीत व्हायचं. चौथं वैशिष्ट्य आहे, ब्रेड अँड पपेट थिएटर हॅज प्लेड अ पॉलिटिकली ॲक्टिव्ह पार्ट इन मेनी डेमॉन्स्ट्रेशन्स सिन्स द 1960s अँड इज एस्पेशली रिमेंबर्ड फॉर इज अँटी वॉर प्रोटेस्ट्स ड्युरिंग द व्हिएतनाम वॉर 1955 to 1975. ब्रेड अँड पपेट थिएटरने राजकीयदृष्ट्या अतिशय सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. अनेक तिथे प्रदर्शनं झाली 1960पासून, आणि खास करून युद्धाच्या विरोधात तिथे निदर्शनं केली अमेरिकन नागरिकांनी. व्हिएतनाम वॉर खास करून, व्हिएतनाम वॉर झालं होतं 55 ते 75. अमेरिकन नागरिकांचा विरोध होता, व्हिएतनामशी युद्ध करू नका. त्यासाठी त्यांनी प्रदर्शन केले, आणि ब्रेड अँड पपेट थिएटरद्वारे त्यांनी हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. इट्स परफॉर्मन्सेस आर कॉमन ड्युरिंग परेड्स. जेव्हा मोठ्या मोठ्या परेड्स व्हायच्या, मोठे मोठे मार्च व्हायचे, मिरवणुका निघायच्या, तर ब्रेड अँड पपेट थिएटरचे परफॉर्मन्सेस कॉमन असायचे, इन्क्लुडिंग 4th of July सेलिब्रेशन्स. 4th of July सेलिब्रेशन्स नावाचा तिथे एक उत्सव असतो 4 जुलैला. ड्युरिंग विच टॉल एफिजीज ऑफ अंकल सॅम ऑन स्टिल्स मे बी सीन. यात मोठे मोठे पुतळे दिसतात आपल्याला, ज्यात अंकल सॅमचा पुतळा मोठ्या मोठ्या स्टील्सवर उभा करतात, मोठमोठ्या काठ्यांवर उभा करतात. अंकल सॅम म्हणजे अमेरिकन जे नागरिक आहेत, अमेरिकन नागरिक जे आहेत त्यांना अंकल सॅम म्हणतात. 2 notable shows of this troupe include नेटिव्हिटी 1992 अँड द डिवाइन रिॲलिटी कॉमेडी. 2 अतिशय महत्त्वाचे शो आहे या ट्रूपमधले. एक आहे नेटिव्हिटी 1992चा, आणि दुसरा आहे द डिवाइन रिॲलिटी कॉमेडी. हे 2 अतिशय महत्त्वाचे शोज आहेत ब्रेड अँड पपेट थिएटरमधले. इन शॉर्ट, ब्रेड अँड पपेट थिएटरमध्ये अशा कठपुतलीचा शो असायचा जे 10-10, 15-15 फूट उंच असायचे, आणि यात लोक ब्रेड आणि एक विशिष्ट प्रकारचा सॉस शेअर करून खायचे. म्हणून या थिएटरला नाव पडलं आहे ब्रेड अँड पपेट थिएटर. दिस इज ऑल फॉर अवर टुडेज लेक्चर. थँक यू व्हेरी मच.